नमस्कार मित्रांनो, स्टडी मॅथमध्ये सर्वांचे स्वागत करतो। आयबीपीएस पॅटर्न प्रमाणे आपली जे टेट होणार आहे त्या टेट मध्ये या प्रकारचे प्रश्न येणार आहे। म्हणजेच आपण आयबीपीएस पॅटर्नचे पीवायक्यू आपण घेत आहोत। 5 से 12 भागिले व्हॉट इंटू 6 इज इक्वल टू 192 आहे। मित्रांनो, एक गोष्ट या ठिकाणी लक्षात घ्या की इनर व्हॅल्यू आपल्याला विचारलेली आहे आणि त्याच्यानंतर मल्टिपल बाय या ठिकाणी 6 आहे। आपण काय करणार की हे जे मल्टिपल बाय 6 आहे याला इकडे गुणाकार म्हणून टाकणार 192 गुणिले, मात्र हा जो 6 आहे याला इन्व्हर्स करणार, म्हणजेच 6/1 च होणार आहे 1/6 आणि या ठिकाणी आडवा भाग आपण देणार 6 या ठिकाणी sin 3 18 होते आणि उरतात 1 होतात 12 आणि sin 2 12 होते, म्हणजे आउटरला इथे किती आलेल्या 32। मग या ठिकाणी काय राहिलं हे तर निघून गेलं, तर 5 से 12 भागिले काय या ठिकाणी, तर हा व्हॉट म्हणजे आपण x या ठिकाणी घेणार आहोत। मित्रांनो, आणखी एक गोष्ट या ठिकाणी लक्षात घ्या, जर या बरोबरच्या चिन्हाच्या आधी x आला आणि त्याच्या आधी जर भागाकाराचं चिन्ह आलं तर आपण काय करत असतो की हा जो x आहे इकडे नेतो आणि हे 32 आपण या ठिकाणी टाकतो, म्हणजेच आपली अरेंजमेंट काय होते की 5 से 12 भागिले काय तर 32। आता आपण आपल्या पद्धतीने याला भाग देऊया। याला भाग कितीने जाताना दिसतो, तर मला तरी या ठिकाणी 4 ने पण भाग जाताना दिसतो, 2 ने पण जाताना दिसतो। मग आपण 4 ने भाग या ठिकाणी देऊ। 4 8 काय होते तर 32 होते, 4 1 4 होते, उरतो 1 झाले 11, मग 4 2 काय झाले 8, 11 तून 8 गेले उरले 3 झाले 32 आणि 4 8 होते 32। आता पुन्हा 128 ला 8 ने भाग आपण जर दिला तर 8 1 8 8 1 8, 12 तून 8 गेले उरले किती 4 झाले 48 आणि 8 * 48, म्हणजे फायनली आन्सर येतं आपल्याला 16। या ऑप्शन पैकी आन्सर आहे डी। एसबीआय क्लर्क प्रिलिम प्रिव्हियस इयर्स क्वेश्चन्स पेपर 2021 मधला हा प्रश्न होता आणि टेटला यासारखे प्रश्न येऊ शकतात। नेक्स्ट क्वेश्चन बघा, आन्सर 16 आहे। सेकंड क्वेश्चन आपण घेतलेला आहे 48% ऑफ म्हणजे चे होते आणि ब्रॅकेट मध्ये 625 आहे, म्हणजे 48% चे 625 म्हणजे 48%। आता टक्के म्हणजे काय होत असते, नेहमी भागिले 100 होते, म्हणून या ठिकाणी आपण 100 टाकले आणि ऑफ म्हणजे काय होते तर गुणिले होते आणि इथं 625 टाकले। बॉडमाच्या नियमानुसार सर्वप्रथम आपल्याला ब्रॅकेट सॉल्व्ह करावं लागतं, म्हणून आपण ब्रॅकेट सॉल्व्ह करणार, बाकीचं हे नंतर आपण करूया। आता या ठिकाणी बघा भाग कितीचा जाऊ शकतो, तर असा आडवा जर भाग दिला तर 25 चा भाग जाताना आपल्याला दिसतो। 25 ची काय होते 100, 25 दोन्ही होते 50, 62 मधून 50 गेले उरले किती 12 आणि झाले किती 125। आता 25 5 126 होते। आता असा भाग आपण देऊ शकतो 4 1 4 4 1 4 आणि 4 2 8, म्हणजे फायनली या ठिकाणी काय उरलं तर 12 गुणिले 25 उरले आणि याचा जर गुणाकार केला तर 25 दोन्ही 50 होते, उरतात 5 आणि 25 1 25 आणि 5 होतात 30, म्हणजे हे झाले 300 मित्रांनो। आता शेवटी काय आहे तर भागिले शेवटचा बाहेरचा भाग जर घेतला तर आपण भागिले 0.75 करणार। आता तुम्हाला या ठिकाणी सुद्धा गोष्ट माहित पाहिजे की 300 भागिले, आता हे जे 0.75 आहे मित्रांनो, तर ह्या 0.75 ला आपल्याला कन्वर्ट या पद्धतीने करता येतं। 0.75 म्हणजेच होते हा 75 घ्यायचा, 75 लिहून टाकले, अशी आडवी रेष द्यायची म्हणजे भागिलेची रेष द्यायची, 5 च्या खाली 0 द्यायचा, 7 च्या खाली 0 द्यायचा आणि त्याच्यानंतर हा जो पॉइंट आहे ना, हा पॉइंट जो आहे तर हा पॉइंट लक्षात घेऊन इथे 1 द्यायचा, म्हणजेच 75 भागिले 100 होते आणि 75 भागिले 100 मी या ठिकाणी असं लिहून घेतो। आता याला आपल्याला भाग पण देता येते, 25 3 75 आणि 25 * 100, म्हणजे फायनली काय आलेलं आहे 300 भागिले 3 भागिले 4। आता तुम्हाला हे माहित पाहिजे की भागाकाराच्या नंतर जर अपूर्णांक आला असेल तर तो इन्व्हर्स होतो, अर्थातच काय छेदाचा अंश होतो आणि अंशाचा छेद होते, म्हणजे फायनली आपण काय आन्सर देणार आहोत तर 300 भागिलेचं काय होणार आहे गुणाकार, 4 वर जाईल आणि 3 खाली येईल। आता आडवा असा भाग दिला जाईल 3 1 3 आणि 3 1 3, म्हणजे इथं आले 100। आता 100 गुणिले 4 म्हणजेच फायनली आन्सर ते आलेला आहे, आन्सर आपल्याला 400, म्हणून ई नंबरचा आन्सर या ठिकाणी राईट आहे, ऑप्शन ई राईट आहे। चला पुढे जाऊया आपण, 400 बरोबर आहे। त्याच्यानंतरचा क्वेश्चन आहे 65% ऑफ 480 मायनस इनर व्हॅल्यू मध्ये x प्लस 175 बरोबर 350। सर्व क्वेश्चन्स हे एसबीआय क्लर्क मधले विचारण्यात आलेले आहे आणि हे टेट साठी येणार आहे, म्हणजे संभाव्य आहे। आता 65 भागिले या ठिकाणी काय झालेले आहे 100, ऑफ म्हणजे होते गुणाकार, इथं 480 मायनस x प्लस 175 बरोबर 350। आता एक गोष्ट या ठिकाणी लक्षात घ्या की एवढा भाग ऑफचा आपल्याला पूर्ण करावा लागेल। आता भाग जाऊ शकतो या ठिकाणी, तर आपण भाग कसं देणार, तर या ठिकाणी 0 कॅन्सल झाला, हा 0 कॅन्सल झाला। आता या ठिकाणी 5 दोन्ही 10 आणि इथे 5 1 5 उरले 1 आणि 5 3 15, म्हणजे 13 5 65 होतात। 13 भागिले 2 झाले, आणखी पुन्हा असा भाग देऊ शकतो, बे 1 बे 2 4
आणि बेचूक 8 म्हणजे या ठिकाणी किती आले 13 गुणिले 24 13 किती 52 हातचे आले 5 13 दोन्ही 26 न 5 होतात 31 म्हणजे या ठिकाणी 312 आले मायनस एक्स प्लस आता हा 175 जो आहे तर तो आपण या ठिकाणी हा 175 इकडे आपण टाकू शकतो मायनस म्हणून आता मायनस जर 175 या ठिकाणी केले तर किती 350 मधून 175 गेले तर निश्चितचपणे किती उरणार आहे तर 175च उरणार आहे या ठिकाणी 5 हा चौला 1 5 तून 8 जात नाही म्हणून 15 तून 8 गेले 7 राहिले हा चौला 1 दिला तिथे 175 आता फायनली काय आलेलं आहे की 312 वजा x बरोबर 175 आहे आता तुम्हाला या ठिकाणी पुन्हा सांगतो की याच्या आधीचं जे प्रॉब्लेम आलेलं होतं त्यामध्ये या ठिकाणी भागाकार आलेला होता इथे x आलेला होता भागाकार असो किंवा वजा आलो भागाकार असो किंवा वजा असो आपल्याला काय करायचं हे 175 इथं टाकायचे आणि हा x बाहेर टाकायचा म्हणजे आपलं फायनल काय येणार आहे की 312 वजा 175 बरोबर x आता याचं कॅल्क्युलेशन करा 2तून 5 जात नाही 12तून 5 गेले 7 राहिले हात चौला 1 1तून 8 जात नाही 11तून 8 गेले 11तून 8 गेले तर या ठिकाणी राहतात किती तर 3 हातचा 1 या ठिकाणी दिला तर 3तून 2 गेले 1 राहिला म्हणजे x बरोबर 137 आलेले आहे निश्चितचपणे सी ऑप्शन या ठिकाणी राईट आहे एसबीआय क्लरिकलचे सर्व प्रश्न आहे जे की येणाऱ्या टेटसाठी खूप खूप आयएमपी आहे कारण की येणारी टेट हे आयबीपीएस पॅटर्ननुसार होणार आहे आन्सर आहे सी बघा आन्सर ओके आन्सर बरोबर आहे अशा पद्धतीने आपण एक नवीन सिरीज सुरू केली त्या प्रत्येकच याच्यामध्ये तुमचा जो मी 200 मार्क्सचा पेपर घेतो तो 200 मार्क्सचा पेपर क्लिअर होण्यासाठी त्याच्यातले प्रश्न तुम्हाला समजून येण्यासाठी हे 3 प्रश्नाची सिरीज मी आजपासून सुरू केलेली आहे निश्चितच जर का तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त मित्रांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा थँक्स फॉर वॉचिंग माय व्हिडिओ